देशभरातील लाखो भाविकांचं श्रद्धास्थान असलेल्या शनी शिंगणापूर इथे आजपासून तेलाच्या बाटल्यांची तपासणी सुरू झाली आहे। शनी शिंगणापूर मंदिराच्या प्रवेशद्वारावर भक्तांकडील तेलाच्या बाटल्या तपासल्या जात आहेत। ब्रँडेड तेलाच्या निकषामध्ये हे तेल खाद्य तेल असलं पाहिजे, शुद्ध शाकाहारी तेल असावं, मुदतबाह्य तेल नसावं असे निकष लावण्यात आलेले आहेत। नियमामध्ये न बसणारे तेल आढळून आल्यास संबंधित दुकानदारावर कारवाई करण्याचा इशारा देण्यात आला आहे। शनेश्वर देवस्थाननी आजपासून म्हणजे 1 मार्चपासून शनिदेवाला जे अर्पण होणारं तेल आहे ते खाद्यतेल असावं अशा प्रकारचा निर्णय घेण्यात आलेला आहे। खाद्यतेल का असावं की मधल्या काळामध्ये अखाद्यतेल हे शनिदेवाला अर्पण करण्यासाठी लोक आणायचे आणि भविष्यात शनिमूर्तीची झीज होऊ नये ही काळजी देवस्थान विश्वस्त मंडळाने घेतलेली आहे। आणि इथून पुढं शनिदेवाला नामांकित कंपनीचं जे खाद्यतेल आहे की त्याच्यावरती सर्व त्या बॉटलवरती सर्व असलं पाहिजे, व्हेजिटेरियनचा सिम्बॉल असला पाहिजे, एक्सपायरी डेट असली पाहिजे आणि ते ऑइल म्हणजे ते तेल कुठल्या पदार्थाचं आहे, म्हणजे सोयाबीनचं आहे की शेंगदाणा आहे की करडी आहे, ह्या प्रकारचं त्याच्यावरती सगळं लिखित असलं पाहिजे अशा प्रकारचा निर्णय घेण्यात आलेला आहे।